एका हिरव्यागार दरीच्या मध्यभागी एक ज्वालामुखी अचानक जिवंत झाला आणि त्यातून लाव्हा व अंधार बाहेर पडू लागला. त्या अग्निमय गर्भातून अंधकार नावाचा एक भयानक राक्षस बाहेर पडला. त्याच्या डोळ्यात विध्वंसाची आग होती आणि त्याने त्या प्रदेशात पसरलेल्या सोन्यासारख्या गव्हाच्या शेतांवर आपली दृष्टी रोखली. अंधकाराच्या उपस्थितीने पिके सुकून गेली आणि आकाश काळे झाले. गावकरी भीतीने पळून गेले, पण एक माणूस मात्र ठामपणे उभा राहिला, प्रकाश, त्या भूमीचा रक्षक. त्याला वज्र धारण करणाऱ्या देवराज इंद्राच्या प्राचीन कथा आठवल्या. अढळ श्रद्धेने प्रकाशाने इंद्राच्या शक्तीचे आवाहन केले. एक तेजस्वी ऊर्जा त्याच्या शरीरातून प्रवाहित झाली आणि त्याने दिव्य वज्र हातात घेतले. द्वेषाने भारलेल्या अंधकाराने प्रकाशाला गिळंकृत करण्यासाठी लाव्हाच्या ज्वालांना बोलावले. वज्र आणि लाव्हाच्या अग्नीचा जोरदार संघर्ष सुरू झाला. पृथ्वी थरथरली आणि आकाशात मेघगर्जना झाली. प्रकाश अविचल राहिला आणि त्याने इंद्राची शक्ती वापरली. राक्षसाच्या ज्वाला त्याच्या निश्चयाला भेदू शकल्या नाहीत. लढाई तीव्र होत असताना हवेत विजेचा संचार झाला होता. वारे वेगाने वाहू लागले आणि ज्वालामुखी पुन्हा नव्या क्रोधाने उसळला. प्रकाश ताठ उभा होता, त्याचे वज्र तेजस्वीपणे चमकत होते. अंधकाराचे रूप क्षीण होऊ लागले आणि त्याच्या लाव्हाच्या ज्वाला मंदावल्या. अखेरच्या जोरदार प्रहाराने प्रकाशाने अंधकारावर वज्राने वार केला. राक्षस गर्जना करत लाव्हाच्या गर्भात परत कोसळला आणि आपल्या नरकरूपी तुरुंगात हद्दपार झाला. ज्वालामुखी शांत झाला आणि आकाश निरभ्र झाले. प्रकाश विजयी उभा होता, त्याच्या हातात वज्र अजूनही चमकत होते. गव्हाची शेते पुन्हा हिरवीगार झाली आणि आकाश स्वच्छ झाले. सूर्य उगवला आणि त्याचे उबदार किरण त्या पुनरुज्जीवित भूमीवर पडले. जेव्हा प्रकाशाने सूर्यप्रकाशाने उजळलेल्या दृश्याकडे पाहिले, तेव्हा त्याला शांततेची भावना जाणवली. जगाचे सौंदर्य चित्तथरारक होते. त्याला माहीत होते की ही भूमी सुरक्षित आहे, इंद्राच्या प्राचीन शक्तीने संरक्षित आहे. गावकरी परत आले आणि हे परिवर्तन पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी प्रकाशाला नायक, त्यांच्या जीवनशैलीचा रक्षक म्हणून गौरव दिला. प्रकाश हसला, त्याला माहीत होते की खरी शक्ती निसर्गाच्या सुसंवादात आणि प्राचीन दंतकथांमध्ये आहे. गव्हाची शेते वाऱ्याच्या झुळकेवर हळूवारपणे डोलत होती, जणू प्रकाशाला धन्यवाद देत होती. सूर्य अधिक तेजस्वीपणे चमकत होता, त्याचे किरण भूमीला नवीन जीवन देत होते. प्रकाश शेतातून चालत होता, त्याची पावले शांत होती आणि त्याचे हृदय कृतज्ञतेने भरले होते. प्रकाश आणि त्या वज्रप्रहाराची दंतकथा पुढेही टिकून राहिली.